नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी बघा, इंग्लिश आहे. तर आज इंग्लिश या विषयाची आपण प्रश्नपत्रिका आणि उत्तरे सुद्धा बघणार आहोत लिहिलेली. तर अगोदर पेपर पहा आणि नंतर तुम्हाला उत्तरे दाखवली जाईल. तर बघा, आपण सर्व प्रश्न बघणार आहोत, उत्तरे सुद्धा बघणार आहोत. तर बघा, आता विद्यार्थ्यांना आपण पेपर सोडवलेला आहे बघा, वहीवर फुलस्केप सोडवलेला आहे. तर तुम्ही असा सोडवा पेपर. क्वेश्चन दुसरा बघा, क्वेश्चन दुसरा बघा, इथं चालू झालेला आहे. तो इथं डिसॅग्री, ॲग्री, डिसॅग्री ओळखायचा आहे. तर बघा, ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट. तर इथं इन्फिनिटिव्ह ओळखायचं आहे. तर बघा, हे वाक्य आहे तसं लिहून इथं कॉमा द्यायचा आहे आणि टू स्टडी फक्त हे तर समोर लिहायचं आहे. तर ह्याचं उत्तर इथं आहे हे. तर त्या खालील प्रश्न बघा, B5 आणि त्याखालील क्वेश्चन तिसरा आहे बघा, पोएट्रीचा. क्वेश्चन चौथा चालू झालेला आहे बघा. त्यातील A3 बघा, ॲक्टिव्हिटी आहे. नंतर A4 समरी रायटिंग आहे बघा. आता
आता बघा क्वेश्चन 5वा लेटर रायटिंग आहे. त्यातील आपण इनफॉर्मल लेटर आपण बघणार आहोत. तर बघा आपल्याला लेटर रायटिंग मधलं दोन्हीपैकी एक लिहायचं होतं. त्यातील आपण इनफॉर्मल लेटर आपण बघितलेलं आहे. आता बी बघा, B1 आणि B2 यातील पण आपल्याला लिहायचं आहे. बघा जमले सेंटेन्स आहेत बघा, तर लावलेले आहेत बघा. पहिल्यांदा हे, नंतर 2 नंबरला हे चौथं, 3 नंबरला हे तिसरं आणि 4 नंबरला हे. तर असं तुम्हाला हे लावायचं आहे. त्यातील बघा कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. तर हे डायलॉग बघा लिहायचं आहेत बघा. विच इज युअर फेवरेट बुक? माय फेवरेट बुक इज द ॲडव्हेंचर. बघा हे उत्तर लिहिलेलं आहे इथं. आणि त्यातील दुसरं बघा ही विच वॉज द लास्ट प्ले यू शो. तर बघा इथं दिलेलं आहे, हे उत्तर दिलेलं आहे ॲट द लोकल थिएटर. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. तर बघा सी आणि त्या AB आणि B2 मधल्या आता ही सी बघा इथं लिहिलेलं आहे. तुम्हाला इथं लिहायचं आहे TV सिरियलबद्दल 2 मित्रांमधील संवाद लिहायचा आहे. तर खूप सोपा आहे तो लिहा. आणि B2 बघा ड्राफ्ट स्पीच आहे. तर इथं तुम्हाला करायचं आहे तयार स्पीच लेखन. आणि प्रश्न 6वा बघा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. तर हे मुद्दे दिलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला इथं तयार करायचं आहे, मुद्देसूद लिहायचं आहे. आणि त्यातील A2 बघा हा पॅरेग्राफ दिलेला आहे, त्यानुसार मागील प्रश्न दिलेले आहेत ते बघा सोडवायचे आहेत. ते बघूया आपण. तर बघा आपण माग पॅरेग्राफ बघितला होता आणि त्यानुसार इथले उत्तर शोधायचे आहेत. तुम्हाला इथं लिहायचे आहेत बघा कॅपिटल्स. तर मुंबईचे कॅपिटल्स महाराष्ट्र आणि पुणेचं पण इथं महाराष्ट्र लिहायचं आहे. आणि पॉप्युलेशन किती आहे म्हणजे ते लोकसंख्या किती आहे. तर बघा पॉप्युलेशन इथं बघा मुंबईचं पॉप्युलेशन तिथं लिहायचं आहे 1 करोड आणि पुणेचं पॉप्युलेशन लिहायचं आहे बघा 25 lakhs. बघा त्या पुढील लँग्वेज स्पोकन म्हणजे मुंबईमध्ये कुठली भाषा बोलली जाते आणि पुण्यामध्ये कुठली भाषा बोलली जाते बघूया आपण. तर बघा मुंबईमध्ये आहे बिसाइड, इथं बघा पुण्यामध्ये आहे मराठी आहे आणि मुंबईमध्ये आहे बघा बिसाइड मराठी आणि हिंदी आणि गुजराती. आणि बघा तिथं क्लायमेट कसं आहे लिहायचं आहे आणि स्पेशल फिदर्स म्हणजे तिथं काय काय आहे ते लिहायचं आहे. तर आपण हे दोन्ही बघूया आता. क्लायमेट तर बघा इथं लिहिलेलं आहे. तर मुंबईचं क्लायमेट बघा इथं लिहिलं आहे ही हम्ड आणि पुण्याचं क्लायमेट आहे वॉर्म अँड कूल. आणि परत ती फिदर्स लिहायचं आहे बघा मुंबई इज द सेट ऑफ द फिल्म इंडस्ट्री इन इंडिया आणि पुण्याचं लिहायचं आहे इट्स एज्युकेशन अँड कल्चर. तर बघा त्यातील बी बघा तुम्हाला इथं लिहायचं आहे बातमी लेखन आहे बघा, हे बातमी तयार करायची आहे. तर त्यातील B2 बघा स्टोरी लेखन लिहायचं आहे. आणि 7वा क्वेश्चन बघा ट्रान्सलेशन बघा इथं दिलेलं आहे. पहिलं आहे बघा रिफ्यूज म्हणजे नकारणे, एम्प्टी म्हणजे रिकामा, सोल्जर म्हणजे सैनिक, इमॅजिन म्हणजे कल्पना, वॉर म्हणजे युद्ध आणि सक्सेस म्हणजे यश. तर त्यातील बी बघा तर तुमच्या मराठी भाषेत भाषांतर करायचे आहे बघा. त्यातील पहिलं बघा मेक अ स्टडी टाइम टेबल, अभ्यासाचे वेळापत्र तयार करा. दुसरं बघा वर्क हार्ड अँड सक्सेस इज युअर, खूप मेहनत करा यश तुम्हालाच मिळेल. आणि तिसरं बघा कीप सायलन्स इन द लायब्ररी, ग्रंथालयात शांतता राखा. 4 बघा रिस्पेक्ट एव्हरी एल्डरली पर्सन म्हणजे प्रत्येक वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा. सी बघा म्हणी आहेत म्हणी,
तर त्याचं रूपांतर मराठीत करायचं आहे. इंग्लिशमध्ये दिलेलं आहे त्याचं. एक बघा, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, म्हणजेच माणसाची सेवा हीच देवाची सेवा. दुसरं बघा, नो पेन्स नो गेन्स, म्हणजे कष्ट केल्याशिवाय फळ नाही. तर बघा विद्यार्थ्यांना, अशी आपण इयत्ता 9वीची इंग्लिशची आपण 2023-24ची प्रश्नपत्रिका बघितलेली आहे, सत्र 2ची. तर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थ्यांना, या पुढील 10वीच्या वर्षाला सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या पाहायला मिळणार आहेत. तरी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला अशा प्रश्नपत्रिका सर्व पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.